खिरीसाठी दूध आटत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी भांड्यामध्ये आधी थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे दूध खाली लागत नाही. थोड्याशा तुपावर आपण उन्हाळ्यामध्ये वाळवणात गवले केलेले होते ते गवले भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर छान खरपूस लालसर तांबूस रंगावर हे गवले भाजायचे आहेत. दूध आटलं की त्याच्यामध्ये साखर घालायची. साखर विरघळेपर्यंत थांबायचं आणि साखर विरघळल्यावर त्याच्यामध्ये हे भाजलेले गवले घालायचे. गवले व्यवस्थित भाजून घ्यायचे, नाहीतर ते विरघळतील. आपल्या आवडीप्रमाणे आपण सुकामेवा, वेलची आणि जायफळ घालू शकतो आणि गवले शिजेपर्यंत ही खीर मंद आचेवर छान शिजू द्यायची आहे. मंडळी, आजच्या पोळा, पिठोरी आणि मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने ही गवल्याची खीर कशी वाटली ते नक्की सांगा.